मिसळ म्हटले ना की आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि हा असा इतका मस्त चटकदार आणि लाल बुंद मिसळीचा कट पाहिला की लगेच मिसळ खावीशी वाटते। ही अशी मिसळ तयार करण्यासाठी कोल्हापुरी ओलं वाटण कसं तयार करायचे आणि त्यापासून ही अशी कोल्हापूरची पारंपरिक मिसळ कशी तयार करायची आणि इथे मी एक मसाला वापरलेला आहे, त्यामुळे मिसळ इतकी छान लागते। मी ह्या व्हिडिओमध्ये कोणता मसाला वापरलेला आहे ते सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर थोडासा गरम झाला की त्यामध्ये अगदी थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। थोडंसं हलकं फुलकं तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी हिंगपूड घातलेले आहे। तेल जास्त गरम करायची गरज नाही। आता इथे मी साधारण पाव किलो मटकी घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेतलेलं आहे। खरपूस अशी मटकी आपण भाजून घेणार आहोत। मटकी भाजल्यामुळे काय होतं, मटकीला उग्रास वास येत नाही आणि मिसळ खाताना सुद्धा छान लागते आणि मटकीसुद्धा छान अशी अक्कीच राहते। आता हे आपलं 1-2 मिनटं आपण मटकी परतून घेणार आहोत आणि ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे ह्यामध्ये। आता ह्याला आपण उकळी फुटली की झाकण लावून घेणार आहोत आणि एकच शिट्टी करून घ्यायची, जास्त शिट्टी करायची गरज नाही, नाहीतर मटकी खूप शिजली जाते आणि एकच शिट्टी केली तर मटकी आहे अशी आपली राहते। त्यामुळे आपण मंद आचेवरतीच 1 शिट्टी करून घेणार आहोत। आपण कुकर मी साईडला ठेवून दिलेला आहे, तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेणार आहोत। आता गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये हे वाळकं खोबरं, सुकं खोबरं टाकलेलं आहे मी 1 वाटी आणि ते थोडंसं आपण भाजून घेणार आहोत लाल कलर येईपर्यंत। आणि आता ह्याच्यामध्ये आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, ते मी काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये। आता पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे, साधारण 1 चमचाच घातलेला आहे। तेल जास्त गरम करायची गरज नाही। आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते, त्याचे अशा स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते पॅनमध्ये मी घालून घेतलेले आहेत। लाल कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे। आता हे सर्व आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। जास्त करपवायचं नाही, नाहीतर कटला कलर काळा होतो। आणि आता ह्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो ह्याच्यामध्येच आपण मसाल्यामध्येच वाटून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या रस्स्याला छान असा लाल कलर येईल आणि रस्सा खाताना देखील छान लागतो। हे सर्व आपला मसाला भाजून झालेला आहे। आता हे प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। हे आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, पाणी न घालताच आपण बारीक करून घेणार आहोत। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मसाला। सर्व मसाला एकत्रच बारीक करून घेणार आहे, ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नसते। आणि आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहे। पाणी न घालताच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे छान असा मसाला बारीक होतो आणि आपल्याला मिसळ तयार करताना सुद्धा छान रस्सासुद्धा असा घट्ट तयार होतो। हेच आपलं वाटण आहे जे कोल्हापूरच्या मिसळमध्ये छान असा मिसळ तयार होते ह्या वाटणामुळे। आता इथे मी सवाई म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला वापरलेला आहे। या मिसळ रस्स्यामुळे मिसळ खूप छान लागते, टेस्टी लागते आणि झणझणीत अशी मिसळ लागते। जशी कोल्हापूरला मिसळ मिळते त्या पद्धतीनेच आपण इथे सुद्धा घरी तयार केलेली आहे। हा मसाला तुम्ही एकदा वापरून बघा, खूप छान अशी मिसळ तयार होते आणि खाताना देखील छान लागते। आता आपण इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती, ह्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की ह्याच्यामध्ये तयार केलेलं आपण ओलं वाटण आहे ते घालून घेतलेलं आहे।
छान असं भाजून घेऊयात छान मंद आचेवरती ह्याला तेल सुटेपर्यंत. आणि मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी 2 चमचे कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. इथे मी 2 चमचे घातलेला आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. त्यामुळे मिसळला कलरसुद्धा छान येतो लाल असा आणि मिसळ खाताना देखील झणझणीत लागते. मिसळचा रस्सा एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी कोल्हापुरी अगदी झणझणीत मिसळ तयार होते आणि पारंपरिक मिसळ तयार होते इथे. आता हे आपलं सर्व मसाला भाजून झालेला आहे. गॅसचा फ्लेम थोडा हाय ठेवायचा आणि आपण ह्याला फोडणी दिलेली आहे. याच्यामध्ये शिजून घेतलेली मटकी घालून घेतलेली आहे. शिजवलेल्या मटकीचं पाणी टाकून द्यायचं नाही, तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत. त्या पाण्यामुळे मिसळ एकदम छान लागते आणि मिसळला टेस्टसुद्धा छान येते. आता मंद आचेवरती आपण उकळवून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ जरा बघूनच टाका, कारण आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं. त्याच्यामुळे इथं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. मस्त असा रस्सा तयार झालेला आहे. घट्टसर असा रस्सा तयार झालेला आहे. बघत आहात तुम्ही, रश्श्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि रस्सा बघतानाच असं वाटत आहे की मिसळ आपण लगेच मिसळ खाल्ली पाहिजे. मस्त असं सुगंधसुद्धा सुटलेला आहे. अशा पद्धतीने मिसळ नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल. रस्सा आपला तयार झालेला आहे आणि घट्टसर असा रस्सा तयार झालेला आहे आणि रश्श्याला तरीसुद्धा मस्त आलेली आहे. आता हे प्लेटमध्ये आपण मिसळ काढून घेणार आहोत. इथे मी प्लेटमध्ये थोडासा फरसाण काढून घेतलेला आहे. इथे मी चंद्रविलास यांचा फरसाण वापरत आहे. खूप छान असा सातारचा प्रसिद्ध फरसाण आहे. त्यांची मिसळसुद्धा खूप छान लागते, त्यामुळे इथे मी हा फरसाण वापरलेला आहे. आता फरसाण टाकून झाला की त्यावरती आपण मटकी घालून घेणार आहोत आणि थोडासा कांदा घातलेला आहे आणि वरतून रस्सा घालून घेतलेला आहे. खूप छान असा रस्सा तयार झालेला आहे आणि मिसळसुद्धा बघत आहात तुम्ही किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि मिसळ किती छान झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. खूप छान अशी मिसळ तयार होते. पावासोबत तुम्ही मिसळ खाऊ शकता. खूपच छान अशी घरीसुद्धा मिसळ तयार होते. हॉटेलमध्ये जायची गरज नाही आणि नाश्त्याला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे. एकदा अशा पद्धतीने मिसळ करून पहा, तुम्हाला देखील